नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जूनच्या भागामध्ये पूर्ण आजी सायलीला बोलवत आहे आणि सायली आल्यावर पूर्ण आजी तिला म्हणता, अगं हे बघ मी पणजी होणार आहे ना, म्हणून हे तुझ्यासाठी मी छोटंसं गिफ्ट आणलंय बरं का, असं म्हणून पूर्ण आजी तिला ते गिफ्ट देत आहे. आणि सायलीला लगेच म्हणता, हे बघ आवडलं की नाही ते लगेच सांग बरं का मला. सायली बघते ते गिफ्ट आणि बघा मंडळी, सोन्याची चेन दिलेली बरं का सायलीला पूर्ण आजीने. आणि ते बघून सायली इतकी खुश होते की काहीतरीच. ती म्हणते, पूर्ण आजी फार छान आहे हो, मला खरंच खूप आवडली ही चेन. असं पूर्ण आजी लगेच तिला म्हणता, अरे बाळा तू तन्वी नसताना माझी किती काळजी घेतली बरं का, मी आजारी होती तेव्हा. असं म्हणून पूर्ण आजी तिला लगेच जवळ घेत आहे प्रेक्षकांनो. आणि पूर्ण आजी तिला म्हणते, अगं सायली तू घालून तरी बघ बरं का. असं म्हणून सायली घालायला घेते आणि लगेच पूर्ण आजी तिला म्हणताय की आणि मीच तुला घालून देते बरं का. तन्वी लहान असताना मीच तिला घालून द्यायची कुठला बी दागिना घेतल्यावरती. असं म्हटल्यावर पूर्ण आजी लगेच तिला ती चेन घालून देत आहे प्रेक्षकांना. आणि घातल्यावरती पूर्ण आजींना म्हणते, पूर्ण आजी खूप छान आहे हो चेन, मला खूप आवडले. आणि तिकडे लगेच पुन्हा हॉलमध्ये येऊन बसते आणि कल्पनाताईंना म्हणते, आई अहो मलाही काहीतरी काम लावा बरं का, मी खूप बोर होते. असं म्हटल्यावर लगेच अर्जुन शेठ पहा तिला लगेच ज्यूस घेऊन आले आणि म्हणतो, हां हे घे बायको, तुझी ज्यूस पिण्याची वेळ झाली. प्रतापराव लगेच हसता आणि म्हणता, हां चला आता अर्जुनची ना अलारामची वेळ झालेली आहे ना, तर अलाराम चालू झाला अर्जुनचं. असं म्हणून अस्मिता अर्जुनला आणि सायलीला सुई जोरा देते आणि सांगते, हे बघा तुम्ही ना हे फुलं ओवण्याचं काम करा बरं का. सायली असंही अर्जुन काही तुझ्यापासून लांब थांबणार नाही बाई. असं म्हणून दोघंही फुलं ओवायला घेत आहे. पण अर्जुनला काही समजत नाही कसं ओवायचं. तो ओवतोय आणि त्याच्यामध्ये पूर्ण दांड्या दांड्या ओवल्या जात आहे. आणि सायली हसायला लागते, अरे अर्जुन हे तर काय करतोय, आपल्याला फुलं ओवायचे रे, सर्व पाकळ्या करून टाकल्या आणि तू दांड्या ओवल्या. असं म्हणून ती हसायला लागते प्रेक्षकांनो. अस्मिता लगेच म्हणते की अरे अर्जुन अर्जुन तर सायली कधी बोलत नाही. प्रतापरावही म्हणता, हां ही तर कधी अर्जुन म्हणत नव्हती. तन्वीच अर्जुनला अर्जुन अशी नावाने हाक मारायची. आणि तितक्या सुमन काकी येते आणि म्हणते, हॅलो अरे मी आली तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन. आणि सर्वच म्हणतं, का गं इतका काय उशीर. अरे ह्या सरप्राईजसाठीच तर उशीर झाला ना मला यायला. असं म्हणून सुमन काकी घरात येते आणि म्हणते, हे घ्या तुमचं सरप्राईज, चल ये रे आतमध्ये. असं म्हणून ती बोलवते. आणि समोर सर्वजण बघताय प्रेक्षकांनो, त्याचा चेहरा ज्या फुलाने झाकलेला असतो आणि ते बुके तो खाली करतो आणि सर्वजण बघता आणि खुश होता की अरे केव्हा आला राकेश. असं म्हणून त्याला सर्वजण हाक मारताय प्रेक्षकांनो. आत्ता कुठं उलगडा झाला की याचं नाव राकेश आहे आणि तो सुमन काकींचा मुलगा आहे. तो आतमध्ये येतो आणि मनातल्या मनात म्हणत, अरे काय मूर्ख आहे मी, तुमचा सरळ इथं बदला घेण्यासाठी आलेला आहे. आणि असं तो मध्ये येतो आणि प्रतिमा आत्या लगेच म्हणता, काय रे राकेश मला ओळखलं की नाही तू. असं म्हणून प्रतिमा आत्या बोलतच असतं. तो पण म्हणतो, हो हो काकी तुम्हाला तर ओळखलंच ना मी, तुमचेच तर फोटो बघून मी लहानसं मोठं झालो. आणि राकेशच्या हातात जो बुके असतो तो अस्मिताला देतो आणि तिचं अभिनंदनही करतोय. आणि लगेच पुन्हा सायलीला जो म्हणतो की हां वहिनी तुमच्यासाठी पण गिफ्ट आणलंय बरं का मी. असं म्हणून तो लगेच सायलीच्या हातात दुसरं गिफ्ट देतोय प्रेक्षकांना. सायली ते गिफ्ट घेऊनही खूप खूप खुश होते. आणि पुन्हा तो म्हणतो, अरे मला पण काहीतरी काम लावा बरं का. आणि इकडं अर्जुन लगेच झालेली सर्व तयारी आणि म्हणतो, अजून कशी बायको आली नाही बरं का माझी. प्रतापराव म्हणता, आले येईल रे, कशाला एवढी घाई करतो, याचं काहीतरीच आपलं. असं म्हणता आणि लगेच तर सायली येताना दिसते अर्जुनला. आणि बघा तो कसा बघतो यार सायलीकडं. पुढे येऊन कल्पनाताई तिला सायलीला म्हणतात, सायली लय भारी दिसते गड्यात व. असं म्हणून खूप खुश होत आहे. आणि तिचा लगेच किस घेताना आपल्यालाही दिसतंय प्रेक्षकांनो. आणि सायली त्यांच्याकडं बघते आणि प्रतिमा आत्या पुढं आल्या लगेच त्या म्हणतात, सायली बाळा खूपच छान दिसते, खूपच सुंदर दिसते. पूर्ण आजी तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवताय आणि लगेच त्यांच्या डोळ्याच्या खालचं काजळ काढून सायलीला लावताय आणि म्हणताय, तुला कोणाची नजर नको लागायला सायली बेटा, आणि खूप छान दिसते. असं म्हणून पुन्हा लगेच सायलीला सर्वजण ओटी भरायला घेत आहे. अगोदर कल्पनाताई ओटी भरता, नंतर प्रतिमा आत्या भरताय, मग सुमन काकी भरताय. आणि लगेच ते झाल्यानंतर मग येते आपले घरातल्या मॅडम म्हणजे अस्मिताताई. आणि मग पुन्हा पूर्ण आजी म्हणता, अगं 5 सवासणी पूर्ण व्हायला हव्या ना. असं म्हणून लगेच त्या विमलताईंना म्हणता, विमल तू पण ये बरं. विमलताई सायलीची ओटी भरता आणि मग लगेच पुढचा खेळ सुरू होतो प्रेक्षकांना, तो म्हणजे गिफ्ट देण्याचा. मग अगोदर पहिलेच तर चैतन्य येतोय आणि त्याच्यानंतर लगेच अश्विन, मग प्रतापराव, असं घरातले सर्व गिफ्ट देताना अर्जुन मनात म्हणत असतो, जेव्हा तू तन्वी होशील ना हा आनंद डबलचा असेल सायली. आणि ते दोघेही जण एकमेकाकडे बघून खुश होत आहे. आणि आता पुन्हा आपल्याला इकडं दाखवलं आहे सचिन आणि नागराज यांचं काहीतरी प्लॅनिंग चाललं आहे. आणि सचिन हा नागराजला भेटायला आलेला आहे आणि तो लगेच म्हणतो, बरं झालं
नागराज काका, तुम्ही तुमच्या मुलाला म्हणजे राकेशला परदेशातून बोलून घेतलं. आता आम्ही दोघंजण मिळून सुभेदार कुटुंबियांकडनं बदला घेऊ. आणि लगेच नागराज म्हणत असतो, हे बघ, मला पूर्ण माझ्या मुलावर भरोसा होता आणि मला माहिती आहे काय करायला पाहिजे आणि तो बरोबर करेल असं म्हणून सचिन पुढं बोलतोय. सचिन असं म्हणत असतो की मला काही अण्णांचं खरं दिसत नाही. ते कुठल्या बहुगुणी बाबांच्या नादी लागले आणि ते मात्र महिपत बुवा म्हणून प्रसिद्ध होत चालले. त्यांचे सारे भक्त वगैरे काय काय खेळ लावलाय काही समजायला मार्ग नाही. त्यात लगेच नागराज म्हणतो, अरे तिथे हे 4-5 दिवसाचा खेळ असेल, तो नंतर काही ना काहीतरी करेलच. तो काही तो एक कायमस्वरूपी एका ठिकाणी राहणारा नाहीये. आणि चला भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. सचिन हा नागराजच्या मुलाशी फोनवर बोलताना दिसतोय आपल्याला, कारण नागराज जेलमध्ये आहे आणि ज्यांचे काही जे प्लॅनिंग चालू आहे. आणि सायली म्हणते की मला प्रियाला भेटायचं आहे आणि मी प्रियाला भेटायला जाणारच. अर्जुन सांगत असतो की अगं जाऊ नको, आपण नंतर जाऊ. पण सायली काय ऐकत नाही. बाहेर निघाल्यावर तिला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तो राकेश असला पाहिजे, हे पण आपल्याला दिसणार आहे. भेटूया उद्याच्या भागामध्ये. स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद.